आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला पूर्ण जगामध्ये चालू आहे आणि हेल्थ केअर मध्ये पण आर्टिफिशियल रोबोटिक्स खूप यूज होत आहे. सो हार्ट सर्जरीज मध्ये पण त्याचा यूज होऊ शकतो का आणि त्याला किती वर्ष लागतील सर? रोबोटिक कार्डियक सर्जरी ऑलरेडी सुरू झालंय, म्हणजे मे बी लास्ट 8 to 10 years पासून. आणि भारतामध्ये रोबोटिक कार्डियक सर्जरी रेग्युलरली होतात. इनफॅक्ट रोबोटिक कार्डियक सर्जरी टेलिपॅथी, म्हणजे द सर्जन इज सिटिंग एट वन प्लेस, एका जागेवर बसलाय आणि तिथून रोबोटिक कमांड करतोय आणि सर्जरी इज डन समवेअर एल्स. तशी पण सर्जरी होतात. म्हणजे तो रोबोट इंडियन आहे, कार्डियक सर्जन पण इंडियन आहे. श्रीवास्तव म्हणून डॉक्टर श्रीवास्तव म्हणून सर्जन आहे. तर ही इज डुइंग रोबोटिक कार्डियक सर्जरी. देयर आर लॉट ऑफ अदर कार्डियक सर्जन्स हू आर डुइंग रोबोटिक कार्डियक सर्जरी. वॉल रिप्लेसमेंट, हृदयामध्ये होल असणं हे खूप सोपं झालंय रोबोटिक कार्डियक सर्जरीमुळे, कारण इन्सिजन होत नाही मोठं, कट जास्त मोठं नसतं, 2-3 की होल असतात आणि त्या की होल मधून ते रोबोटिक कार्डियक सर्जरी केली जाते. इनफॅक्ट मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी आणि रोबोटिक कार्डियक सर्जरीमध्ये जास्त फरक नाही. मिनिमल इन्व्हेसिव्ह पण आपण छोट्या इन्सिजन म्हणूनच करतो, पण रोबोटिकमध्ये काय फायदा काय आहे, जर मॅन्युअबिलिटी जी असते ती 360 डिग्री असते, whereas in minimal invasive is 180 degree. So you can rotate the needle 360 degrees. तुमचा मुवमेंट कोणत्या अँगलने होऊ शकते. आणि दुसरा फायदा रोबोटिक कार्डियक सर्जरीमध्ये इज पेन कमी असतं, म्हणजे पेन इज लेस बिकॉज ऑफ स्मॉल इन्सिजन्स. सेम इज मिनिमल इन्व्हेसिव्ह, पेन कमी असतं, रिकव्हरी इज फास्टर. सो नवीन में रोबोटिक कार्डियक सर्जरी इट्स बिकम a routine, not a routine as say, but few centers are regularly doing it. And maybe in 2-3 years time, Nasik will also start doing robotic cardiac surgery.